सर, विधानसभेचा आज 6वा दिवस आहे. काय आपल्या मागण्या होत्या, काय आपले मुद्दे आहेत? मी अशोक जाधव, अध्यक्ष म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्यावीत मुंबईच्या सफाई कामगारांना आणि जुनी पेन्शन लागू करावी, ह्या दोन मागण्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी आलो आहोत. 2008 साली विलासराव देशमुख सरकारने निर्णय घेतला होता की सफाई कामगार हे घाणीमध्ये काम करतात, त्यांच्या 3 पिढ्या टीबी कॅन्सरने मृत्यू पावलेल्या आहेत. कोणी त्यांना मुंबईमध्ये घर भाड्याने पण घेऊ शकत नाही कारण पगार कमी, आणि असे लोक कल्याण, बदलापूर, टिटवाळा, भाईंदर, विरार अशा लांबच्या ठिकाणी भाड्याने राहतात आणि मुंबईमध्ये काम करायला येतात. कोरोना काळामध्ये ज्या सफाई कामगारांनी काम केलं त्याच्यामध्ये जवळजवळ 668 कामगार मृत्युमुखी पावले. त्याच्यातले निम्मे कामगार सफाई कामगार होते. तर आमची मागणी अशी आहे की ज्या सफाई कामगारांनी जी देश सेवा केली, म्हणजे उदाहरणार्थ ओरिसाला पूर आला, मुंबईचा सफाई कामगार, अहमदाबाद मध्ये ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी मुंबईचा कामगार, सुरत मध्ये प्लेग सदृश परिस्थिती निर्माण झाली, मुंबईचा कामगार, कोल्हापूर सांगलीला पूर आला, महाड चिपळूणला पूर आला, मुंबईचा कामगार. पण मुंबईवरती ज्यावेळी संकट येतं त्यावेळी इतर कुठल्या शहरातले किंवा देशातल्या मोठमोठ्या शहरातले लोक इथं मुंबईच्या कामाच्या मतीला कोणी धावून येत नाही. तर आमची मागणी अशी होती की ते विलासराव देशमुख सरकारने तो निर्णय घेतला मालकी हक्काची घरे द्यायची. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना. विलासराव गेल्यानंतर अशोक चव्हाण साहेबांनी त्यांनी फक्त 10 लोकांना सह्याद्री बंगल्यावरती आमच्या युनियनला, म्युनिसिपल युनियनला बोलावून घरं दिली. नंतर 40 दिली, अशी 50 दिली. 17 वर्षामध्ये फक्त 50 घरं दिली, पण 17 वर्षानंतर एकही घर दिलेलं नाही. तेव्हा विधानसभेमध्ये 22-23-24ला विधानसभेमध्ये चर्चा झाली आणि त्या मुख्यमंत्री त्यावेळी शिंदे साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यानंतर आताचे जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले की हो, आम्हाला मालकी हक्काची घरं द्यायची आहे. 17 जुलैला आम्ही आझाद मैदानावरती प्रचंड मोर्चा घेऊन गेलो आणि त्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आले होते आणि त्याने सांगितलं की तुमचं काय मागणं आहे. तर म्हटलं आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट पाहिजे. त्यावेळी विधानसभा चालू होती. मग मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं विधानसभेमध्ये आणि त्यांच्या दालनामध्ये जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सांगितले की हो अशोक जाधव, आम्हाला सफाई कामगारांचं काम मोठं आहे, कोरोनामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, आम्हाला त्यांना मालकी हक्काची घरं द्यायची आहे. 2 वेळा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये हे प्रश्न उपस्थित झाले आणि आम्ही त्या सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं की आम्ही त्यांना मालकी हक्काची घरं देऊ. त्याच्यानंतर ऐकत नाही म्हणून आम्ही 12 नोव्हेंबरला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण जसं आज केलं तसं आम्ही आझाद मैदान केलं आणि त्याची दखल न घेल्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये आज आम्ही ह्या 12 तारखेला आज आम्ही एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी आम्ही बसलो. निवडणुका येत आहेत, महापालिकेच्या येत आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या येत आहेत. आमचा कामगार फार मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हाही कामगार आहे, हाही तुमचा मतदार आहे, त्याला तुम्ही नाराज करू नका. तुम्ही दिलेले आश्वासन तुम्ही पाळा, एवढंच आम्हाला सरकारला सांगायचं आहे. आणि जर का नाही झालं तर मग आम्ही असं ठरवलं की नवीन वर्षामध्ये आम्ही सलामी देणार की अशी की त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी मी बसणार आहे. जोपर्यंत कामगार मालकी हक्काची घरं मिळत नाही, जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही, जुनी पेन्शन कामगारांना मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत न बसता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद.